नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या येणाऱ्या काही भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आला असून आपल्याला ज्या भागाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो भाग आता लवकरच आलेला आहे। कारण सायली हीच खरी तन्वी आहे हे सर्वांना वाटत असते की सर्वांसमोर यावे। तेव्हा असा काहीतरी चमत्कार झालेला असतो मंगळागौरीच्या दिवशी की सायलीच्या पायावरची जी काही ही पानाची खून असते ती शेवटी प्रियासमोर सुद्धा आलेली असते आणि जी काही अशी ही पूर्णाई आजी असते तिच्यासुद्धा समोर तन्वीचे सत्य आलेले असते। आणि त्याच वेळेस मात्र जी खोटी प्रिया असते तिने आपल्या पायावरती खोटी खून काढायचं त्याच दिवशी ती विसरलेली असते। आणि आता हीच तुळशीपत्राची जी काही सायलीच्या पायावर खून असते ती सायली आपली तन्वी आहे हे सर्वांसमोर येणार असते। आणि प्रिया ही खोटी प्रिया म्हणजे खोटी तन्वी असल्याचे त्या तुळशीपत्रामुळे सर्वांसमोर येणार असतात। कारण अस्मिता आणि तिने केलेल्या प्लॅनमध्ये तुळशीपत्र पायावर काढायचं ती विसरूनच गेलेली असते। मंगळागौरीच्या दिवशी पूर्णाई आजी समोर प्रतिमाचे म्हणजे सायली हीच आपली तन्वी असल्याचे खूप मोठे भयानक सत्य तिच्या समोर येणार असते। मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी खूप काही बायका जमलेल्या असतात आणि धूमधडाक्यात अशी सायलीची मंगळागौरी साजरी होत असते। सायली खूप छान नटलेली असते। कल्पनाने तिच्यासाठी खूप छान अशी साडी सुद्धा दिलेली असते। सायलीचे ते सौंदर्य बघून अर्जुन सुद्धा घायल झालेला असतो आणि सायलीचे सर्वजण कौतुक करत असतात। मंगळागौरीचे खूप छान खेळ हे सुरू असतात। सायली सुद्धा त्या सर्व बायकांबरोबर ते खेळ खेळत असते आणि शेवटचा खेळ असतो तो होडी आणि तो खूप काही बायकांना जमत नसतो। तर त्यातील काही सायली ही तिला तो खेळ जमत असतो आणि मुद्दाम प्रिया ही सायली समोर येते। प्रिया सायलीला म्हणते की चल आपण होडीचा खेळ खेळूया। सायली म्हणत असते की नाही नको, आत्ता ह्या बायका खेळतात ना। प्रिया काही ऐकत नाही आणि सायलीच्या हाताला धरून तिला तो खेळ खेळण्यासाठी घेऊन येते। पूर्णाई आजी त्यांच्या समोरच बसलेली असते। सायली आणि प्रिया ह्या होडी खेळत असतात आणि प्रियाला वाटत असते की आता मी सायलीला हा खेळ खेळताना तोंडावर आपटीन म्हणजे सायलीचा सर्वांसमोर अपमान होईल। तर नियतीने जे काही वेगळा खेळ खेळलेला असतो, सायलीच्या पायावर जे काही तुळशीपत्र असते ते तुळशीपत्राचा जी काही खून असते ती प्रत्यक्षात पूर्णाई आजी समोर येते आणि पूर्णाई आजीला साक्षात दृष्टांत झालेला असतो की प्रतिमाची मुलगी हीच आपली तन्वी आहे। लहानपणापासून तिच्या पायावर एक तुळशीपत्र होते आणि आज चक्क सायलीच्या पायावर हे तुळशीपत्र दिसते म्हणजे हीच आपली तन्वी आहे की काय असा धक्का पूर्णाई आजीला बसतो। प्रियाचे पाय मात्र होडी खेळताना वर येत असतात। तिच्या पायावर कोणतीही खून नसते। प्रियाच्या मात्र हे लक्षात येते आणि प्रियाला लगेच मोठा धक्का बसतो की आता ही खून पूर्णाई आजी समोर आली तर काय करायचे। प्रियाचा मात्र चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो। सायली मात्र आपली मंगळगौर कार्यक्रम खेळण्यामध्ये एन्जॉय करत असते। तिला याबद्दल काहीच माहिती नसते म्हणून ती खूप एन्जॉय करत असते। तेव्हा मात्र कल्पनाचे लक्ष हे सायलीच्या पायाकडे जाते, परंतु पूर्णाई आजीचे लक्ष मात्र सायलीच्या त्या तुळशीपत्रावर गेलेले असते। तेवढ्यात पूर्णाई आजीसमोर प्रतिमा आल्याचा दृष्टांत होतो। प्रतिमा पूर्णाई आजीला विचारत असते की अगं तू तर किती चांगली होते आणि तुझ्यासमोर जे सत्य आहे ते तू स्वीकारत का नाही। कारण आपली सायली ती तुझी तन्वी आहे हे तू का ओळखण्यास नकार देते आणि माझ्या सायलीचा तू किती छळ करतेस ग। सायलीवर तुझे किती प्रेम होते आणि तुझी ती सायली आहे ना तीच तुझी तन्वी आहे हे का ओळखू शकत नाही। पूर्णाई आजीला सुद्धा प्रतिमा आल्याचा दृष्टांत होत असतो। तेव्हा मात्र कल्पनाचे लक्ष पूर्णाई आजीवर जाते। तर कल्पना म्हणते की पूर्णाई आजी असे का विचार करतात, तुमच्यासमोर असे काय दिसले। पूर्णाई आजी विचार करत असते की जे मी पाहिले ते सर्व सत्य आहे की नाही। तेव्हा पूर्णाई आजीला मात्र वाढदिवसाच्या दिवशी सायलीने तिला चक्क मिठी मारलेले असतात ते सर्व क्षण तिला आठवतात आणि सायलीचा स्पर्श हा एकदम प्रतिमाच्या मायेच्या उभेचा होता। तर पूर्णाई आजीला खूप मोठा असा दृष्टांत होतो। पूर्णाई आजी ही विचारात डुबून गेलेली असते। रविराज आणि अर्जुनचे लक्ष सुद्धा पूर्णाई आजीकडे असते की त्या अशा अचानक अशब्द का झाल्या। पूर्णाई आजी जे म्हणते की मनात म्हणत असते की मी जे पाहिले ते सत्य आहे का की माझ्या डोळ्यांचा काही अविश्वास हा आहे। तर पूर्णाई आजी लगेच प्रिया आणि सायली जे ते होडी खेळत असतात त्यांच्या जवळ येते। तर प्रिया ही लगेच तिथून गायब होते। सायली मात्र तेथे खेळ खेळतच असते। प्रिया मनात विचार करत असते की काही झाले तरी आता मला ती तुळशीपत्राची खून माझ्या पायावर आणावीच लागेल। पूर्णाई आजी ही प्रियाला आवाज देत असते मात्र प्रिया तिथून गुपचूप लपून काही न ऐकता बाजूला निघून जाते। सायली सुद्धा विचार करते की प्रिया अशी अचानक का निघून गेली असेल आणि अर्जुनचे सुद्धा लक्ष प्रियावर जाते।
सायलीच्या मात्र लक्षात आलेले असते की प्रिया नेमकं तिच्या पायावर हे तुळशीपत्र काढण्याचं विसरलेली असते आणि तेच तुळशीपत्र काढण्यासाठी ती नक्की तिकडे गेली असणार. तर सायलीच्या सर्व काही लक्षात येते. सायलीला वाटते की प्रिया नेमकं काहीतरी या मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये काहीतरी विघ्न नक्की आणेल. तिच्या मनात काहीतरी असे चालूच असेल आणि तो प्लॅन करण्यासाठी ती नाहीतर ती तुळशीपत्र काढण्यासाठी आतमध्ये गेली असेल. म्हणून सायली लगेच प्रियाच्या मागे येते. सायली समोर पाहते तर प्रिया ही काहीतरी आपल्या पायावर काजळाने काढत असते. तर सायली विचार करते की प्रिया इतकी अचानक आतमध्ये रूममध्ये का आली असेल आणि आपल्या लपतछपत पायावरती असे काय ड्रॉइंग काढत असेल. कल्पनाला मात्र सुद्धा त्यांचा संशय आलेला असतो आणि कल्पना सुद्धा येत असते. तर प्रिया लगेच अचानक सायलीला मागे वळून पाहते तर तिला खूप मोठा धक्का बसतो. प्रिया म्हणते की काय गं सायली, तू इथे अचानक कशी आले माझा पाठलाग करत. सायली म्हणत असते की अगं तू अशी अचानक का निघून आलीस. तेव्हा लगेच प्रिया म्हणते की अगं काही नाही, चल मी बाहेर येते. सायली म्हणत असते की चल अगं तू इतका खेळ सोडून अर्धवटच निघून आली. तेव्हा सायली ही प्रियाला घेऊन बाहेर येते. पण सायलीच्या मनामध्ये नक्कीने पायावर काय काढले असेल तोच विचार असतो. तर सायली समोर बघते तर तिच्या पायावर तुळशीपत्र असते आणि सायली विचार करते की हिने पायावर तुळशीपत्र का काढले असेल. आणि आजपर्यंत प्रियाच्या पायावर कधीच मी तुळशीपत्र बघितले नव्हतं. आम्ही आश्रमात किती एकत्र राहिलो पण प्रियाने नेमकं ही तुळशीपत्राचे चिन्ह का काढले असेल. तेव्हा सायलीचे लक्ष आपल्या पायावर असणाऱ्या तुळशीपत्राकडे जातो आणि सायली विचार करते की नक्की तन्वी बनण्याचे खोटे नाटक प्रियाने केले आणि ही तन्वी रविराज काकांची मुलगी नाही. नक्की काहीतरी गडबड घोटाळा आहे हे सर्व सायलीच्या लक्षात येते आणि आपणच रविराज काकाची मुलगी आहे असे वाटते आणि प्रियाने हे सर्व लपून ठेवण्यासाठी हे सर्व कार्यक्रम केले असणार. तर सायलीला सर्व सत्याचा उलगडा आपोआपच होतो. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.